मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 11, गाथा नंबर 3, गाथा पाठ. ते हौ वंदौ सिद्धगण अच्चहिंजे विहवंत परम समाहितमहिज्ञे तम्मिघणहिं हुणंत. आचार्य योगेंद्र देवविरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य जे वर्तमानमध्ये परमात्मा अवस्थेला सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले आहेत अशा जीवांना वंदना नमस्कार करतात आणि वंदना नमस्कार करण्याचा भाव भविष्य काळामध्ये आपल्यालाही तशा प्रकारची अवस्था पर्यायामध्ये प्राप्त व्हावी या दृष्टीने ते वंदना नमस्कार भक्ती पूजा आदी क्रिया करतात. आणि त्यांची पूजा भक्ती क्रिया करत असताना त्यांनी ज्या मार्गाने अनंतसिद्ध परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले त्या मार्गाचं स्वरूप समजण्यासाठी ते त्यांची स्तुती भक्ती आदी पूजा करतात. मग ते परमात्मा अवस्थेला कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त का झाले तर आचार्य सांगतात, कारणाचा आश्रय घेणारा कार्याला प्राप्त होतो. कारणाचा आश्रय घेणारा जीवच कार्याला प्राप्त होतो आणि कारणाचा आश्रय जर घेतला नाही तर कार्याला प्राप्त होत नाही. जसं एखादा खेडेगावातल्या असणारा एखादा जीव, त्याला जरी एखादा घर बांधायचं असेल, कार्य काय आहे? घर बांधणे. मग घर बांधणं हे कार्यासाठी पहिल्यांदा कारण सगळे गोळा करतो. वीट सिमेंट जे काय असतील ती कारणं गोळा करतो आणि त्या कारणामधूनच कार्याची उत्पत्ती होत असते. तसं कार्य परमात्मा बनण्यासाठी व्यवहार आणि आदर्श अनंतसिद्ध परमात्मा हे आदर्श आहेत. आणि ते कार्य परमात्मा आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचा आश्रय घेऊन पर्यायामध्ये कार्य परमात्मा झाले. तसं मलाही व्यवहाराने त्यांचा आश्रय घ्यायचा आहे आणि निश्चयाने माझ्या स्वतःच्या कारण परमात्म्याचा आश्रय घेऊन मला पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मीही पर्यायामध्ये कार्य परमात्मा होणार आहे. मात्र या ठिकाणी 3 नंबर गाथेमध्ये विधेय क्षेत्रामध्ये विद्यमान असणारे त्यांना या ठिकाणी काय केलं आहे? नमस्कार केलेला आहे. अब विशेष व्याख्यान कहे उन सिद्धों को मैं वीतराग निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञान रूप परमार्थ सिद्ध भक्तिपूर्वक नमस्कार करता हूँ. कैसे वे अभी वर्तमान समय में 5 महाविधेय क्षेत्रों में सिमंदर स्वामी आदि विराजमान है. जे वर्तमानमध्ये आता 5 विधेय क्षेत्रामध्ये सिमंदर आदि जे भगवान आहेत त्यांना ते विराजमान आहेत. क्या करते हुए? वीतराग परम सामायिक चारित्र की भावना से संयुक्त जो निर्दोष परमात्मा का यथार्थ श्रद्धा ज्ञान आचरण रूप अभेद रत्नत्रय, मग ते निर्दोष परमात्मा काय? परम सामायिक चारित्राची भावना. परत हे बाहेर घ्या त्याला आत घातला, तिकडला दरवाजा आत आणि इकडला पुढे घ्या. मग परमसामायिकाची भावना
जे समता परिणतीचा भाव. मग अशा भावनेने संयुक्त मग परमसामायिक चारित्र्य केव्हा प्राप्त होतं? निर्दोष परमात्मा काय? कारण परमात्मा जो निर्दोष आहे, अशा निर्दोष कारण परमात्म्याचं श्रद्धा, ज्ञान आणि आचरण. म्हणजे निर्दोष कारण परमात्म्याला निर्दोष कारण परमात्मा रूपाने श्रद्धान करणे, त्याचं ज्ञान करणे आणि ज्ञानाच्या द्वारे माझा कारण परमात्मा निश्चयाने अनादि अनंत शुद्ध स्वरूप मी कारणरूप आहे असं जाणणे, अनुभव करणे, विचार करणे, त्याचं नाव आहे चारित्र्य किंवा आचरण. असं अभेद रत्नत्रय. रत्नत्रय भेदरूप असते का अभेदरूप असतं? रत्नत्रय अभेदरूपच आहे. रत्नत्रयामध्ये भेद नाही, पण ते अभेद रत्नत्रय कथन करण्याच्या पद्धतीने भेद रत्नत्रय म्हटले गेले. आंबा आहे, आंब्यामध्ये सुगंध, गोडी, पिवळेपणा आणि नरमपणा ही एका ठिकाणी आहेत का नाही? मग आंबे 4 आहेत का एक आहे? अभेद रूपाने एका आंब्यामध्ये हे सर्व गुण आहेत. पण भगवान काय करतो? कधी कुणाला गिऱ्हाईकाला सांगतो गोड आहे, कुणाला सांगतो सुगंधी आहे, कुणाला सांगतो पिवळा आहे आणि कुणाला सांगतो पिकलेला मऊ आहे. मग आता त्यांनी आंब्याचं 4 व्यक्तीला 4 प्रकारे आंब्याचं कथन केले. तो आंबा एकच प्रकार आहे. तसं आत्मा शुद्ध उपयोग मात्र, चेतन मात्र एक रत्न स्वरूप आहे. पण त्या एक आत्म्यामध्ये श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य असा भेद करणे, त्यातनं भेद रत्नत्रय. श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य याचा आधार एकच आत्मा आहे. म्हणून एक आत्मा आहे, म्हणून अभेद रत्नत्रय. भेद करून सांगितलं म्हणून त्याचं नाव भेद रत्नत्रय. पण त्याचं अभेद रत्नत्रय जो आत्मा आहे, निर्विकल्प समाज अग्नीने कर्मरूपी इंद्राला होम करते हुए विराजमान है. इस कथन में शुद्ध आत्मद्रव्य की प्राप्ति का उपाय निर्विकल्प समाधि उपादेय भावार्थ हुआ. आपण भोजन तयार करायचं आहे. भोजन तयार करण्याच्या जर भोजनाची सगळी सामुग्री इकट्ठा जवळ तयार करून ठेवली आणि भोजन तयार झालं, 1 तास 2 तासात भोजनाची पूर्ण तयारी झाली आणि केलेलं भोजन पात्रामध्ये जसंच्या तसं ठेवून टाकलं दुसऱ्या दिवशीपर्यंत, त्या करण्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे काय? भोजन सामुग्री घेऊन भोजन तयार करून पोटामध्ये जी भूक लागलेली आहे, दुःखाचं वेदन होत आहे, ते समवण्यासाठी भोजन सामुग्री ते भावार्थ. तसं ह्या गाथेमध्ये हे समजून भावार्थ काय समजायचा आहे की आपल्या प्रत्येकाचा शुद्ध आत्मद्रव्य याची प्राप्ती, याचा उपाय काय आहे? मग आपल्याला आपला स्वशुद्ध आत्मा तो प्राप्त कशाच्या द्वारे होणार, कोणत्या कारणाने होणार? मग तो उपाय काय? निर्विकल्प समाधी. निर्विकल्प याचा आपल्याला निर्विकल्प शब्द ऐकला ना, आपल्याला एक का तर मोठं वाटतं. मग आचार्य काय म्हणतात? निर्विकल्प आणि समाधी दोन्ही समानार्थी आहेत. जिथे निर्विकल्प आहे तिथे समाधी, आणि समाधी आहे तिथे निर्विकल्पता अवस्था आहे. दोनचा काळ एक आहे. निर म्हणजे नाही,
वि म्हणजे विशेषाचा, कल्प म्हणजे विचार. मग ज्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये गुणाचा, एक गुणाचा, एक पर्यायाचा विचार करणे, त्याचं नाव सविकल्प. एक गुण, गुणांची पर्याय म्हणजे विशेषाचा विचार करणे, त्याचं नाव सविकल्प. आणि सामान्य वस्तूचा विचार करणे, सामान्य वस्तूला जाणणं, त्याचं नाव निर्विकल्प. बस. जे निर्विकल्प म्हणजे काही वेगळं विशेष नाही. समजा आपल्या घरी काही कार्यक्रम आहे आणि आपल्याला काही सुवर्ण अलंकार खरेदी करायला जायचे. मग तिथे अलंकार खरेदी करताना, कार्यक्रम असताना तिथे आपण जे अलंकार खरेदी करायचे आहेत त्या अलंकाराची डिझाईन बघतो का नाही? बघतो. मग जे काय आपल्याला त्याने सुवर्णकार तो अनेक प्रकारची डिझाईन आपल्याला दाखवून देतो. मग त्यामधले आपल्याला एक डिझाईन अलंकार पसंत पडले, हे आम्हाला पसंत आहे, राहू द्या बाजूला. मग आपल्या संगत आलेला दुसरा व्यक्ती एक असतो, तो काय म्हणतो, हे सुवर्ण कसं आहे बघू. काय बघतो तो? हे सुवर्ण पिवळं आहे का तांबडं आहे बघतो. मग त्याचं लक्षण काय? आता बघा, सुवर्ण पाहणे लक्षण आहे. आणि कार्यक्रम आहे, त्याला विशिष्ट डिझाईन प्रयोजन आहे. मग विशिष्ट डिझाईन त्याला म्हणायचं विशेष, आणि सुवर्ण झालं सामान्य. मग एकाच वेळेला सामान्याने विशेष दोन्ही धर्म वस्तूमध्ये युगपत एका वेळेला प्रगट असतात. वस्तूमध्ये झाकलेल्याने प्रगट आहे असं नाही. मग दोन्ही धर्म वस्तूमध्ये सामान्याने विशेष, दोन्ही धर्म प्रगट आहेत. पण ते वस्तूमधला सामान्य धर्म, वस्तूमधील विशेष धर्म तुम्हाला म्हणत नाही जीवाला की तुम्हाला सामान्याला जाण किंवा विशेषाला जाण. म्हणतो का वस्तूतला धर्म? मग त्या वस्तूमधील धर्माला सामान्याला जाणाचं आहे का विशेषाला जाणाचं आहे, हे माझ्या ज्ञानावरती अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे? माझ्या ज्ञान पर्यायावरती अवलंबून आहे की सामान्याला जाणाचं का विशेषाला जाणाचं आहे. आणि विशेषाला जाणतो तेव्हा निमाणी राग आणि द्वेष होतात. आता विशेषाला जाणतो तेव्हा निमाणी राग आणि द्वेष आहेत, आणि सामान्याला जाणतो त्याला रागद्वेष होत नाहीत. बस. मग आपण आता सध्या पर्याय दृष्टीने मनुष्य गतीमधले जीव आहोत. मग ही मनुष्य पर्याय विशेष आहे आणि जीवाचा ज्ञान दर्शन स्वभाव सामान्य आहे. मग सामान्य जीव पण आपला आहे आणि मनुष्य पर्याय पण आहे. मग मनुष्य पर्याय असताना मनुष्य काय म्हणतो, स्त्रीला घरात बसून स्वयंपाक करायचा बस झाला, आमच्या तर इकडे जा पळापळी नाही. ते म्हणते पुरुष बरा आहे. पुरुष म्हणतो स्त्री बरी आहे. ते काय झालं इथं? मग स्त्री एका ठिकाणी बसून स्वयंपाक करते, व्यापार करते, तर त्यांचं बरं एका ठिकाणी राहणार. म्हणजे पुरुष पर्यायामध्ये असताना पुरुष पर्यायाबद्दल द्वेष चालला आहे आणि स्त्री पर्यायाबद्दल राग चाललेला आहे. स्त्रिया म्हणतात एक दिवस तुम्ही स्वयंपाक करून बघा, मग सकाळचं तुम्हाला आम्ही मस्त घरात बसून तुम्हाला दिसतो. एक दिवस नुसतं जाऊ दे, झाडा पुसा होता म्हटलं तर कंबर वापरून जाते. मग ते म्हणतात तुमचं बरं आहे, मी सकाळी गेला की संध्याकाळीच येतात, आम्हाला तर ते दिवसभर घरातच
ते काय झालं स्त्री आणि पुरुष हे दोन पर्याय विशेष अवस्था आहे. पण स्त्री पर्यायामध्ये पण जीव आहे आणि पुरुष पर्यायामध्ये पण जीव आहे. मग दोघांनी जीवाला पाळल्यानंतर रागद्वेष होतील का? नाही. याचा अर्थ काय झाला? विशेषाला जाणतो तेव्हा रागद्वेष होतात आणि सामान्याला जाणतो त्यावेळेला रागद्वेष होत नाही. अष्टसहस्रीमध्ये देवागम स्तोत्रामध्ये समंतभद्र आचार्यांनी एक कारिका लिहिली आणि त्या कारिकेमध्ये गृहस्थ जीवनातलं उदाहरण दिलेलं आहे. राग, द्वेष आणि माध्यस्थ एका वेळेला वस्तू एकच आहे, पण त्या एक वस्तूला पाहून तीन प्रकारचे भाव होतात. जसं आपण पाहिलं, पार्श्वनाथ दीक्षा घेऊन मुनी अवस्था घेऊन तपश्चर्याला बसले. मग काही दिवसानंतर कमठाचा जीव देव वरून चालला. मग त्याचं विमानवरती थांबलं. मग विमान थांबल्यावर तो जीव का म्हणतो, खाली एक जिनबिंब तर असलं पाहिजे किंवा विशिष्ट तपश्चर्या जरी मुनी असले पाहिजे, त्याच्याशिवाय विमान थांबत नाही. मग त्याला दर्शनाचे भाव होतात. काय झाले? दर्शन करण्याचे भाव होतात. विमानातून खाली येतो, बघितल्यानंतर पूर्वीचं वैर आठवतं, परत वरती जातो आणि त्यांना उपसर्ग करतो. मग 7 दिवस उपसर्ग चालू आहे. किती दिवस? 7 दिवस. मग 7 दिवसपर्यंत धरणेंद्र पद्मावती आले नाही. ते स्वर्गातले देव आहेत, स्वर्गातले देव आहेत, नकार नाही. तुम्ही त्यांना जर स्वर्गातले देव नाही मानला तर मिथ्या दृष्टी. काय? स्वर्गातले देव नाही मानला तर मिथ्या दृष्टी. कारण देवाचे 4 प्रकार: भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि कल्पवासी. मग ते 4 गती देवापैकी एक गतीचे देव आहेत. माना, श्रद्धान करा, सम्यक तो आहे, मिथ्या तो नाही. पण त्यांना पूजता हे मिथ्यात आहे. काय आहे? पूजता मिथ्यात. म्हणजे त्यांना देवगती मानणं मिथ्याच नाही, सम्यक तो आहे. आणि 4 गतीमधल्या जीवाचं तुम्ही त्यांना देवगतीचे जीव मानला, पण त्यांना पूजता म्हणून तिथे काय झालं? मिथ्यात आहे. शांतीसागर महाराज दक्षिणेकडून उत्तरेकडे चालले. उत्तरेकडे चालत असताना त्यांना काही पंडित लोक पण होते. मग महाराज सांगितले की तुम्ही दक्षिणेकडे उत्तरला चालला, तिकडे सगळं मुस्लिम राजे आहेत, राष्ट्र आहेत, लोक आहेत, तुम्हाला त्रास देतील. मग तुम्ही एखादी देवीची आराधना करा आणि ती प्राप्त करून तुम्ही जावा, असं शांतीसागर महाराजला त्या पंडिताने उपदेश दिला, म्हणजे सांगितलं. मग शांतीसागर महाराजांनी सांगितलं, पंडितजी तुमचं मिथ्यात्वाने गेलं नाही म्हटले. काय म्हणलं त्याला? एवढे विद्वान आहात आणि तुमच्याने एक मिथ्यात्व गेलं नाही. मग त्यांनी विचारलं, का आचार्यश्री असं का म्हणता? मग त्यांनी काय सांगितलं? असंयमी वंदनीय नाही. काय? असंयमी वंदनीय नाही, तसं द्वेष करण्यायोग्य पण नाही. द्वेष करू नका आणि वंदना पण करू नका. जसं त्यांचं स्वरूप आहे तसं स्वीकार करा. मग सांगितले, मी संयमी साधू 6व्या-7व्या गुणस्थानवरती, आणि हे भवनवासीमध्ये जन्मता मिथ्यात्वसहित जन्मतो. भवनवासी, अंतर्वासी आणि ज्योतिषवासी. मग तिथे जन्मल्यानंतर अंतर्मुहूर्तांतर सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात, पण सम्यक तो सहित त्या गतीमध्ये जाता येत नाही. मग म्हणले हे 4थ्या गुणस्थानामध्ये आहेत. हे झाले पार्श्वनाथाच्या वेळेला आणि नंतर शांतीसागर महाराज झाले. मग
ते धरणेंद्र पद्मावती जन्मले, पार्श्वनाथाचा उपसर्ग चालू आहे, 7 दिवस आले नाही आणि 7व्या दिवशी आले. मग 7व्या दिवशी आल्यानंतर कमठाला तिथे पळवून लावलं का? नाही. काय आले ते, एकाने उचलून धरलं, एकाने फणा केला, पण धरणेंद्रचा उपसर्ग दूर केला का? मग का उपसर्ग दूर केला त्यांनी? म्हणजे आपल्याला उदाहरण पाहत आहे. एकच पार्श्वनाथ भगवान ध्यानस्थ बसलेले आहेत. एक जण उपसर्ग करतो, एक जण उपसर्ग निवारण करतो आणि एक माध्यस्थ आहे. ते आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये ध्यानामध्ये स्थिर आहेत, म्हणून ते निर्विकल्प समता भावरूपाला प्राप्त झाले. आणि कमठापाशी द्वेष आहे, धरणेंद्र पद्मावतीपाशी राग आहे. मग उपसर्ग दूर करत असताना तो उपसर्ग करतो तर पाप बांधतो आणि उपसर्ग दूर करतात तर पुण्य बांधतात. पार्श्वनाथ पुण्य बांधतात का पाप बांधतात? घटना एक आहे, जीव वेगळे आहेत, परिणाम वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. मग तिथे पार्श्वनाथ म्हणतात, एक कवीच्या माध्यमातून सांगायचं. मग तिथे पार्श्वनाथ म्हणतात, आमचा आणि कमठाचा हिशोब चालू तुम्ही मध्ये का आला? काय आहे? आमच्या दोघांचं तुम्ही मध्ये का आला? मग आता कमठाने उपसर्ग केला, धरणेंद्र पद्मावतीने उपसर्ग दूर केला, म्हणून पार्श्वनाथाला केवलज्ञान झालं. चुकीचं आहे. घटना दोन्ही सत्य आहेत, घटनेमध्ये चूक नाही, पण याने उपसर्ग केला म्हणून ते ध्यानात स्थिर राहिले का? आणि याने उपसर्ग दूर केला म्हणून स्थिर राहिले का? त्यांनी स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाद्वारे आत्म्यामध्ये स्थिर राहिले. मग त्यांना धरणेंद्र पद्मावतीबद्दल राग नव्हता आणि कमठाबद्दल द्वेष नव्हता. मग तोपर्यंत धरणेंद्र पद्मावती ही मिथ्यादृष्टीच जन्मल्यापासून. मग जेव्हा भगवंतांना केवल ज्ञान झालं, मग केवल ज्ञान झाल्यानंतर उपसर्ग आणि वैर संपून जातं. मग पार्श्वनाथाला केवल ज्ञान झालं, कमठाचा उपसर्ग संपला, वैर संपला आणि धरणेंद्र पद्मावतीचा रक्षण करण्याचा भाव निघून समवचनची रचना झाली. मग समवचनची रचनेमध्ये हे तिथे दिव्यधुनी ऐकले, तेव्हा सम्यक दृष्टी झाले. मग नंतर शांतीसागर महाराज 1000 वर्षांचा झाले, पण त्या अपेक्षेने ते सम्यक दृष्टी आहेत. देवगतीचे जीव आहेत. देवगतीमध्ये आणि नरकगतीमध्ये 4च गुणस्थान असतात. मिथ्यात्व, सासाधन, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक ते 4 गुण आहेत. 4थ्या गुणस्थानाच्या वर जात नाही ते. आणि तिरेंची गतीमध्ये 5 गुणस्थान असतात आणि मनुष्य गतीमध्ये पहिल्यापासून 14 गुणस्थान मनुष्य प्राप्त करू शकतो. मग आचार्य शांतीसागर 6व्या 7व्या गुणस्थानावरती भावलिंगी मुनिराज आणि हे देवता 4थ्या गुणस्थानावरती अवृत्ती सम्यक दृष्टी. मग अवृत्ती सम्यक दृष्टीला महावृत्ती नमस्कार करायचा का? हे सिद्धांत. आता कोण बाकी करतं त्याला आपल्याला देणं घेणं नाही. सिद्धांत आहे. म्हणून असंजवी वंदनीय नाही, पूजनीय पण नाही, जय जिनेंद्र करण्यायोग्य आहे. मग आता समजा देवी देवता आहेत, आपल्याला तर देणे घेणे. सम्यक दृष्टी आहेत का? आहेत, मान्य आहे. मिथ्या दृष्टी नाही. ते तुमच्यासमोर आले, विजयकुमार आले तर जय जिनेंद्र जरूर करा. आम्ही समोर आलो तर जय जिनेंद्र करता. मग ते मूर्तीमध्ये स्थापना आहे. तुमच्यासमोर आले का त्यांनी तुम्हाला जय जिनेंद्र केलं का? तुम्ही त्याला जय जिनेंद्र करायचं आहे का?
कोण काय करतं आपल्याला, मला काय समजायचं शिकायचं हे आपण बघा. मग एक सुवर्णकार होते, समंतबद्र एक कारिका आलेली, माध्यस्थ भाव. एका शिडीच्या घरी सुवर्णाचा मुकुट होता, सुवर्णाचा मुकुट ठेवलेला होता, नाही कलश होता सुवर्णाचा. मग तिथे ठेवला होता आणि बरेच एक दिवस कन्या तिथे फिरत जाता जाता बघितले तिनं. नंतर एक दिवस मुलगा पण, मुलगा मुलगी दोन होते, मग दोघं फिरून गेले. मग कन्येने पाहिलं, हा मुकुट आहे, कलश आहे सोन्याचा, आपल्याला खेळण्यासाठी बरं आहे. मग मुलगा गेल्यानंतर त्यानं म्हटलं, आता रामायण महाभारत चालले होते, सगळेजण टोप घालतात, मला पण काय पाहिजे, एक सोन्याचा मुकुट पाहिजे. मग त्यांनी काय केलं, न सांगता शेजारी सोनार काका आहेत, त्यांना मुलं नव्हते, यांनाच मुलाप्रमाणे मानत होता. त्यांनी सांगितलं, याला एक मुकुट करून द्या. ठीक आहे म्हणले. मग 2-3 दिवसानंतर तो मुलगा विचारायला गेला, मुकुट झाला का? त्याने म्हणजे झालेलं आहे, एक 15-20 मिनटात होतं, पॉलिश राहिलेले आहे. मुलगा काय करतो, वडिलाकडे जातो, पिताजी चला चला लवकर लवकर चला. बहिणीला सांगतो, चला चला लवकर लवकर चला. कुठे जायचं काय सांगत नाही, फक्त चला. मग तिथे जातात शेजारी सुवर्णकार. मग ते सुवर्णाचं पॉलिश बिलिश संपलेलं असतं, सुवर्णकार हातात धरले असतो, तेवढा मुलगा काय करतो, हातातून घेतो आणि वडिलाला दाखवतो, बघा किती सुंदर मुकुट झाला आहे मला घालायला. बहीण विचारते, कुठून केला? तो कलश होता त्याच्यातून केला. तो माझा कलश, दुःखी झाली. मग मुकुट पाहून मुलगा सुखी झाला, उत्पात पाहून, ते नाश पाहून बहीण दुःखी झाले आणि वडील माध्यस्थ राहिले. का? दोन्ही अवस्थेत म्हणजे सामान्याला पाहण्याचं निराकरणाचं हे सांगायचं आहे. म्हणजे सामान्याला विषय केला तर निर्विकल्प होणार, आणि ते पण दुसऱ्याच्या नाही, आपल्या सामान्य आत्म्याला, आपल्या कारण परमात्म्याला. मग अशा शुद्धात्म्याच्या प्राप्तीसाठी निर्विकल्प समाधीचा उपदेश आहे, जे तुम्ही पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करा, मोक्ष मार्गस्थ व्हा, आनंदाला प्राप्त व्हा, याच्यासाठी हा उपदेश आहे. न की त्या कार्य परमात्म्याची भक्ती करत 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 तुम्हाला कार्याची सिद्धी होणार नाही. का सांगितलं? त्यांच्या भक्तीचा निश्चित एक लक्षात ठेवता हमेशा, आपण जे कार्य करतो त्या कार्याला कधीही सोडायचं नाही. पण त्या वस्तूबद्दल जे कार्य करत असतो त्याची आपली जी श्रद्धा आहे, ज्ञान आहे, तिथे जी विपरीतता आहे, ज्ञानाची श्रद्धेची विपरीतता आहे, अंतरंगातल्या परिणामाची विपरीतता आहे आणि बहिरंगातल्या चारित्र्याची विपरीतता आहे. ही विपरीतता काढून घ्यायची आपल्याला. क्रिया सोडायची नाही कधी. तुम्ही क्रिया सोडला तर पापात जाताल. आता इथे पंचाष्टिकामध्ये हेच कुंद भगवान पंचाष्टिकामध्ये 171 नंबर गाथा आहे. मग त्या 171 नंबर गाथेला त्यांनी शीर्षक दिलेलं आहे, अनंताधिकाची भक्तिरूप परसमय प्रवृत्ती साक्षात मोक्ष हेतू नाही, तरीही परंपरेने मोक्ष हेतू आहे हे सांगतात. मग तिथे काय सांगितलं, गाथार्थ सांगताना आचार्याने तत्वतः अरहंत भक्तिरूप राग मोक्षास बाधक आहे. जे अरहंताच्या भक्तीचा रागसुद्धा तुम्हाला मोक्षाला नेणार नाही. तुमचं मेडिकल दुकान आहे ना, तुमच्यासमोर दुसऱ्याचं मेडिकल दुकान आहे. तुमच्या दुकानाला लोक चिठ्ठी घेऊन आले
त्या दुकानपाशी त्या दुकानदाराकडे माल आहे, जावा जावा. मग तुम्ही सगळे गिऱ्हाईक त्यांच्याकडे पाठवून दिले. मग तो बघतो दुकानदार, का शिर्डी सगळे आमच्याकडे दुकान पाठवलेलं आहे, का औषध नाही का? मग संध्याकाळ झाली, दोघं परत भेटला. का शिर्डी तुमच्याकडे औषध नाही का? म्हणजे सगळे गिऱ्हाईक आमच्याकडे पाठवले. मीच पाठवलं. म्हणजे तुम्ही सगळे गिऱ्हाईक त्यांच्याकडे पाठवून दिले दिवसभर, तुमच्या गल्ल्यात काय येणार आहे? आणि त्याच्या गल्ल्यात त्यांना शिर्डी नाश्ता पाणी चहा पाणी करतो. मला त्यांनी चहा पाणी नाश्ता पाणी काय फायदा झाला? की तसं आहे. अनंत सिद्धाची भक्ती तुम्हाला नाश्ता पण नाही मिळेल, पण मोक्ष मिळणार नाही, हे लक्षात. पण त्याचा अर्थ आम्ही सोडायची का पूजा भक्ती करायची नाही. त्यांची पूजा भक्ती केल्यानंतर माझा मार्ग व्यवहार रत्नत्रय चालू राहणार आहे, पण निश्चय रत्नत्रयासाठी ते मला उपयोगी नाही. त्याचा अर्थ झाला त्या गाथेचा अर्थ, जो जीव अरहंत ह्याच्यामध्ये पंचाष्टिका वाचून दाखवलं. जो जीव अरहंत सिद्ध चैत्य अरहंताची प्रतिमा आणि प्रवचन याबाबत गाढ भक्तीने प्रवृत्त होतो, परमनियमपूर्वक तपरूप कर्म करतो, तो ठीक देवलोकास प्राप्त होतो. कुठे जातो? मोक्ष मिळाला का? मग अरहंताची भक्तीचा परिणाम तुम्हाला 4 गतीच्या 84 लाख योनीचे शरीर प्राप्त करून देणार आहे. म्हणजे अरहंताच्या भक्तीच्या परिणामामुळे तुम्हाला पुण्यबंध होणार आहे. मग पुण्यबंध, सोन्याची बेडी चांगली का लोखंडाची बेडी चांगली? दोन्ही नको. मग पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगामध्ये रमला तर पापाची बेडी आहे, आणि भगवंताची पूजा भक्ती आधी केलं तर पुण्याची बेडी आहे. इथे काय की त्या जीवाला देवलोक प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? देवगतीला प्राप्त होणाऱ्या जीवाला एक नवीन भोग घ्यावा लागला, मोक्ष मिळाला नाही. याचा अर्थ काय झाला? यांची भक्ती करा, तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये ध्यानामध्ये स्थिर राहण्यासाठी असमर्थ आहात. पापापासून वाचण्यासाठी, शुद्धामध्ये जाण्यासाठी पुण्य जरूर करा. आणि शुद्धामध्ये राहत नाही, पुण्य करत नाही तर पापामध्ये जाणार. मग तसं इथे आचार्य सांगितलं आहे की अरहंताची भक्ती करत असताना तुमची ज्ञानपर्याय तुमच्या आत्म्याला जाणत नाही, तुमची ज्ञानपर्याय परद्रव्याला जाणते. आणि परद्रव्याला जाणून कधीही निश्चय सम्यक दर्शन होत नाही. कोणतं? निश्चय सम्यक दर्शन होत नाही, तर मोक्ष तर लांब राहिला. याचा अर्थ पूजा भक्ती व्रत नियम सगळे करा, सोडून देऊ नका. क्रियाने धर्म नची, क्रियाने धर्म नचून सोडू नका. श्रद्धेमध्ये श्रद्धान करा की क्रियामुळे पुण्यकर्मामुळे बंद होणार आहे, मोक्ष होणार नाही. श्रद्धा ठेवा. ज्ञानामध्ये जाणा आणि चारित्र्यामध्ये क्रिया करा. तर ज्ञानाने जाणलं, श्रद्धेने श्रद्धा केली, चारित्र्य सोडून दिला तर ना कुत्ता. मग तशी आपली अवस्था होऊन दे. तशी अवस्था न होण्यासाठी कधीही आचार्य आपल्याला उंच घेऊन जाण्यासाठी सांगतात. उपदेश कधी खाली येण्यासाठी उपदेश नसतो. तुम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहता ते अपार्टमेंट बांधले, मग अपार्टमेंट बांधताना शिड्या काही लिफ्ट असते नाही. लिफ्ट किंवा शिड्या कशासाठी आहेत? अमृता वरती येतो का नाही खाली? मग खाली येण्यासाठी शिड्या असतात का वरती जाण्यासाठी असतात? वरती जाण्यासाठी, खाली येण्यासाठी नाही. पण आपण तिथे वरती जातो, थांबवू शकत नाही, काम करू परत खाली येतो.
हे खाली बांधण्यासाठी शिड्या कोण बांधल्या तर करून सांगा. खाली येण्यासाठी लिफ्ट कोण बांधले? तसं आचार्य आपल्याला उच्च जाण्यासाठी उपदेश देतात, खाली येण्यासाठी नाही. पण तुम्ही म्हणजे उंच जाणे म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये राहण्याचा उद्देश आहे. तिथे नसेल तर हे जरूर करा. आणि हे पूजा भक्ती आदी सर्व क्रिया करत असताना पुरुषार्थपूर्वक करा. स्वतः करा, मन वचन कायाने कृतकार्य जाणून दुसऱ्यांना उपदेश द्या. आणि हे सर्व करून श्रद्धेमध्ये निर्णय करा, याच्यानी मोक्ष होत नाही. अरिहंत भगवान पुण्यफला अर्हंता आहे. पुण्याचं फळ अरिहंत आहे. पुण्याचं फळ अर्हंत नाही. काय? पुण्याचं फळ अर्हंत नाही. पुण्याचं फळ अरिहंताची समोषण विभूती, परम औदारिक शरीर, आकाशामध्ये गमन आदर करणे हे पुण्याचं फळ आहे. अरिहंत अवस्था पुण्याचं फळ नाही. मग अरिहंत अवस्था शुद्धोपयोगाचं फळ आहे. त्या एका गाथेमध्ये 2 अनुमान आहेत, पण त्या गाथेचा अर्थ उलटा करतात. पुण्यफला अरिहंता, मग पुण्याचं फळ अरिहंत सांगितलं. मग जर पुण्याचं फळ अरिहंत आहे, मग सिद्ध हे पापाचं फळ माना. सिद्धापाशी किती पुण्य आहे? सिद्ध भगवानपाशी पुण्य आहे का नाही? आता त्यांच्याशी पुण्य नाही. पाप तर मुनी झालं तर पाप संपलेलं आहे. मग अरिहंतापाशी पुण्यफळ अरिहंताचं आहे. मग सिद्ध जर त्यांच्यापाशी पुण्य नाही, ते पापी म्हणत त्यांना, सिद्धापेक्षा खाली आहे त्यांना. पुण्य आणि पापाच्या अतीत सिद्ध भगवान आहेत. म्हणून तिथे आता सांगितलं की जोपर्यंत नवीन पुण्यकर्माचा एक परमाणू जरी तुम्हाला बांधेल नवीन, आणि सत्तेमधली एक परमाणू जरी असेल, एक परमाणू कधी कर्माचा नसतो, निषेक म्हणजे अनेक अनेक असतात. मग एक परमाणू सत्तेमधील पुण्याचा असेल, एक परमाणू पुण्याचा नवीन बांधत असेल तर मोक्ष होत नाही. सत्तेमधलं पुण्य सगळं संपलं पाहिजे, नवीन बांधणारं पुण्य बंद झालं पाहिजे, तेव्हा मोक्ष होतं. हे सिद्धांत आहे. पण मोक्ष जाण्यासाठी, मोक्ष जाण्याच्या पूर्वी जेवढे जेवढे जीव मोक्षाला गेले ते दरिद्री भिकारी कोण मोक्षाला गेला नाही. राजे महाराजे चक्रवर्ती हे सगळे मोठे मोठे पद प्राप्त करून मोक्षाला गेलेत. पण ते सगळं असून त्या पुण्याचा नाश झाल्यानंतर समोषण विभूती पुण्य त्रयोदशी दिवशी महावीरांनी सोडलं. समोषण पावापुरीला त्रयोदशी दिवशी जाऊन पडले, धन्य त्रयोदशी. आणि पुण्य सोडलं ते धन्य आहेत. आपला पुण्य सोडा म्हणलं तर हो आम्हाला पुण्य सोडायला सांगता का, आम्ही काय करायचं. त्रयोदशीला एक पुण्य सोडून दिलं, करायचं जाऊन थांबले तिथं. आणि एक परम अवधारी शरीर पुण्य आहे तिथं, अनेक आकाशामध्ये आदर आहेत, पुण्य अनेक आहे. मग अमावस्येच्या पहाटे 4थं शुक्ल ध्यान झालं, विपरीत क्रिया निर्वर्तनी. 4थ्या शुक्ल ध्यानाचा क्षण 4 आघाती कर्माच्या अभावाचा क्षण आणि एक समयात ऊर्ध्वगमन करून सिद्धशिलीवर जाण्याचा क्षण एकच आहे. पुण्य ठेवून मोक्ष झाला का पुण्य सोडून मोक्ष झाला, हे श्रद्धान करा. पुण्य करा, श्रद्धा ठेवा, ज्ञान करा, पुण्य करा. आणि हे करून मनाची पुण्य साक्षात परंपरेनं बंधाला कारण आहे, मोक्षाला कारण नाही. धर्म करत संसार सुख, काय तर धर्म केल्याने संसाराचं सुख प्राप्त होतं. होतं की नाही? होतं. आदिलबाई काय करायचा, इकडे इकडे असे गोल आणि मधी पट्ट्या, खाली पट्ट्या असे टांटा. इथं होतं ते भंगारमध्ये गेलेलं आहे. तर किंवा जसं असेल तसं जर एक
असे आपल्याला प्रत्येक एक पुस्तक जरा काढायला या पद्धतीने त्याचं बघून घ्या. म्हणजे आचार्यांनी सगळं दिलेलं आहे. धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण आहे सत्य. नाही असं नाही. काही लोकांनी ते मनाचं सोडून दिले, असू दे, पण समजून सोडा. पण नाही समजून सोडलं तर काय उपयोग आहे. ते म्हणजे धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण. मग धर्माने निर्वाण होतं, शुद्ध धर्माने निर्वाण होतं, शुभ धर्माने मनुष्य जो. मग हे कुंदाने लिहिलं ह्या गाथेत समयचा प्रवचनसारमध्ये. म्हणून आपल्या डोळ्याने बघा. एखादी कोर्टामध्ये केस गेली, जज विचारतो, तो डोळ्याने बघितला का? ना मी कानाने ऐकलं. मग 100 लोकांनी कानाने ऐकलं म्हणले, एकच व्यक्तीने सांगितले मी डोळ्यानं बघितलं. कुणाचं खरं? सौ बखा एक लिखा. मी किती लोकांकडून ऐका, त्याला काही नाही. तुमचे डोळे, तुमचं ज्ञान तुम्हाला सांगायला पाहिजे. आपली प्रमाणता खरी आहे. मग कुंदाने 5 गाथेमध्ये मंगलाचरण केले. 5 गाथा मंगलाचरण. कोणत्याही ग्रंथात 5 गाथेत मंगलाचरण कधी नाही, एकच गाथा. याच्यात त्यांनी एक मंगलाचरणकडून सिद्धाच्या 9 गाथेचं भक्ती केली. परमात्मा 9 गाथा सिद्धांसाठी दाखवल्या. मग इथे सांगितलं त्यांनी कुंदाने 5 गाथा मंगलाचरण केल्यानंतर जीवामध्ये काय आहे? सराग चारित्र आणि वीतराग चारित्र. चारित्रामध्ये सराग आणि वीतरागता आहे. श्रद्धामध्ये सराग वीतरागता नाही. ज्ञानामध्ये सराग वीतरागता नाही. ज्ञानामध्ये सविकल्प निर्विकल्प आहे. चारित्रामध्ये सराग वीतरागता आहे. श्रद्धेमध्ये निर्मलता आहे. मग या 6 गाथे त्यांनी सांगितलं. त्याकडं संपजदी निवाणं देव असुर मनुयराय विवेहिं जीवच चरित दो दंतन नाणपणादो. ते गाथार्थ लिहितात मला. त्याला शीर्षक दिलं अव्ययी कुंद आचार्य देव. वीतराग चारित्र इष्टफल वाला है, इसलिए उसकी उपादेयता. और सराग चारित्र अनिष्ट फल वाला है, उसकी हेयता है. म्हणजे कुंदसुद्धा मंगलाचरण केल्यानंतर वीतराग चारित्रालाच प्राप्त व्हा, सराग चारित्राला प्राप्त होऊ नका. तिथे काय झालं? जीव को दर्शन ज्ञान प्रधान चारित्र से देवेंद्र असुरेंद्र नरेंद्र वैभव के साथ निर्वाण प्राप्त होता है. जीव को सराग चारित्र से देवेंद्र इत्यादि वैभव की और वीतराग चारित्र से निर्वाण की प्राप्ति होती है. या गाथेमध्ये 2 साध्य आहेत, 2 हेतू आहेत आणि 2 जीव आहेत किंवा एक जीव आहे. मग काय सांगितलं? जीवाला लिहा, तुम्ही अनुमान वाक्य तयार करा. जीवाला वीतराग चारित्राने निर्वाणाची प्राप्ती होते. मग त्यामध्ये जीव झाला पक्ष. जीवाच्या खाली अंडरलाईन करून तिथे पक्ष लिहा. सराग काय? वीतराग चारित्र हेतू साधन कारण. हेतू साधन लिंग चिन्ह कारण आणि निर्वाणाची प्राप्ती होते साध्य. हे अनुमान वाक्य आहे. दुसरं जीवाला सराग चारित्राच्या द्वारे
देवाचं, असुरेंद्र आणि नरेंद्र म्हणजे मनुष्य देव यांचं वैभव प्राप्त होतं. मग जीव झाला पक्ष, सराग चारित्र झालं साधन, आणि मनुष्याचं राज चक्रवर्ती, अर्धचक्रवर्ती, मनुष्यातले चक्रवर्ती इंद्रातले, सौदर्मिंद्रने भवनवासीमधले जे आहेत असुरेंद्र त्यांचं इंद्र, मग यांचं वैभव प्राप्त होतं. मग याचा अर्थ काय झाला? पुण्याच्या परिणामाने, सराग चारित्राच्या परिणामाने पुण्यबंध होतो, संसार मिळतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करावा लागतो, मोक्ष मिळत नाही, बंधच प्राप्त होतो. एक समय पंचास्तिका घ्या, समयसार घ्या, कुठेही घ्या, कुठेही तिथे आचरणी कुठेही केलं म्हणजे हे असं अनुमान वाक्य तयार करा तर काय केलं जातं? सराग चारित्र, वितराग चारित्रने देवाचं वैभव पण मिळतं आणि निर्वाण पण मिळतो. मग ते दोन्हीला काय केलं? मुक्तीचं पण कारण मानलं आणि संसाराचं पण कारण मानू लागला. चालणार नाही. मग असे दोन करा. सराग चारित्र म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने सविकल्प परिणती. सराग चारित्र ज्ञानाच्या अपेक्षेने सविकल्प परिणती, चारित्राच्या अपेक्षेने रागाचा भाव, पूजा भक्तीचा भाव रागाचा आहे, आणि क्रियेच्याद्वारे शरीराची परिणती आहे. म्हणून चारित्राच्या अपेक्षेने वितराग, ज्ञानाच्या अपेक्षेने सविकल्प. ही ज्ञान आणि चारित्रामध्ये असा भेद आहे. वितराग म्हणतो त्याला चरणानुग चारित्र, आणि सराग सविकल्प म्हणतो त्याला ज्ञानाच्या अपेक्षेने. ज्ञानामध्ये सविकल्पता आणि चारित्रामध्ये सरागता आहे. ज्ञानामध्ये निर्विकल्प असते त्याला चारित्रामध्ये शुद्ध उपयोग नाही. शुद्ध उपयोग ज्ञानात अर्थ सवय. म्हणजे अशा प्रकारे तिथे प्रत्येकाला समजून घ्या. म्हणून तिथे काय दाखवलं की तुम्हाला निर्वाणाची प्राप्ती होताना जो कोणी जीव, शेवटी कोण मोक्षाला गेले? शेवटी मोक्षाला तीर्थंकर झाल्यानंतर 5 जीव मोक्षाला गेले. शेवटचे मोक्षाला कोण गेले? शेठजी. शेठजी होते की नाही? का सामान्य मनुष्य होते? शेवटी मोक्षाला जाणारे जे गेले ते पण मोठे श्रीमंत होते. सगळी गडगंचे श्रीमंती होती. निर्वाणाला जाण्याच्या पूर्वी त्या जीवाचे 2, 3, 4 भाऊ सगळे धनवानच होतात. गरीब कधी होत नाही तो. स्वर्गात जातात, स्वर्गाच्या वेळेस मनुष्यात येतात, परत मोठे मोठे पद मिळतात, परत स्वर्गात जातात, परत मनुष्य येतात, हे सगळे मिळतात पद, आणि हे सगळे पद मिळून मग निर्वाण मिळतं. म्हणजे इथे आता काही भोगलं तिथं राहिलं काही नाही, सगळे पूर्ण भोगून तृप्त मग त्याला सोडून जातात तेव्हा मोक्ष होतो. म्हणजे मग इथे आचार्य सांगतात की सराग चारित्राने पुण्याचा बंध होऊन मनुष्य आदीचं वैभव मिळतं. मग हे मनुष्य आदीचं पुण्य परिणामाच्या केल्यामुळे पुण्यबंध होतो, आणि त्या पुण्यबंधामुळे परत जैन कुल मिळतो, परत देवगुरु शास्त्राचं निमित्त मिळतं, आणि हे परिणाम आपले परत अनेक उज्ज्वल होत जातात. सम्यक दर्शन प्राप्त करून निर्वाणाला प्राप्त होतं. लौकिक शिक्षणामध्ये लौकिक शिक्षण शिकतात लोक, मग सगळे जीव शिकतातच का? टीचर होतात का नाही? मग ते टीचर होणारे काय करतात? शिकतच राहिले का? आणि ते शिकत राहिले तर तुमच्या आपल्या मुलाला, नातवाला कोण शिकवणार आहे? शिकतात आणि परत शिकवतात, ते काहीतरी उपयोगाला आहे. तसंही ते शिका, पण शिकत असताना शिकवण्यासाठी पण शिका. नुसतं ऐकत राहण्यासाठीच ऐकू नका. तसं नुसतं संसार राहण्यासाठी पुण्य करू नका. पुण्याचा नाश करण्यासाठी पुण्य करा, आणि पुण्य करून पुण्यभाव करून परत तिथे काय करायचं आहे? हा बंध आहे, हा मोक्ष नाही.
एक एक कुंदाचे रत्न तुम्ही डोळ्याने पहा. जे कुंदांनी कसं एकेकांना छड्या मारल्यात, शाब्दिक छड्या. पूर्ण समय सारलेला कुंदाने आणि पूर्ण समय सार लिहून त्या मुनिराजानं छड्या मारल्यात, ग्रस्ताला नाही. आहे मुनिराजांना छड्या मारल्या. कारण आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी न वाचना. आपण भूत नैगमण्याने ज्यावेळेला मुनी होतो, मी कुठे चुकलो आणि आज मी का संसारात परिभ्रमण करतात, दुसऱ्याला बघू नका. मग त्या ठिकाणी आचार्यांनी सांगताना सांगितलं, कोणाला सांगितलं? साधूनं सांगितलं, अरे मुनी श्रमण, तू श्रमण झाला म्हणून मी मोक्ष मार्गस्थ आहे, भ्रम सोडून दे. सांगितलं, मी शुल्लक झालो, ऐलक झालो, मुनी झालो, मी आता मोक्ष मार्गस्थ आहे, मला मोक्ष मिळा, भ्रमात राहू नको, सोड म्हणलंय. पर्वतावरचा धूर बघितला आणि स्वयंपाकघरातला अग्नी सिद्ध केला तर होईल का कधी? तसे मुनिलिंग गृहस्थलिंग धारण करण्याला निषेध नाही, पण गृहस्थलिंग मुनिलिंग धारण करून मी मोक्ष मार्गस्थ आहे हे भावना सोडून दे. म्हणजे तिथे आचार्यांनी सांगितलं. गाथा नंबर 409, 10, 11, 12 गाथा आहे. तुम्ही घरी बघा, मी फक्त एक गाथा वाचून दाखवतो. अनेक प्रकाराच्या पाखंडी मुनिलिंगांना अथवा गृहस्थलिंगांना धारण करून मूढजन ते म्हणतात की हे लिंग मोक्ष मार्ग आहे. लिंग कधी मोक्ष मार्ग नसतं. मोक्ष मार्गावरती जीव आरूढ होतो त्यावेळेला या लिंगाला मोक्ष मार्गाचं साधन म्हटलं. का सांगितलं? हे गृहस्थलिंग मुनिलिंग मोक्ष मार्ग नाही. हे गृहस्थलिंग मुनिलिंग धारण करण्याचे परिणाम पुण्याचे आहेत आणि पुण्याच्या परिणामाने मोक्ष होत नाही. म्हणून का म्हणून बसला? मी मुनी झालो, शुल्लक झालो, ऐलक झाला तर मी मोक्षात जाणारच, मी गृहस्थी घरातच बसणार. कारण एक पर्यायावरती अडकला आहे. मी मुनी आहे, तुम्ही गृहस्थ आहे. कुठे अडकला? तुम्ही पण भगवानात्मा, मी पण भगवानात्मा म्हणा की. जो पर्याय मोडाही परसमया, जो काय करतो पर्याय देतो, परमूढ आहे. जे माझ्या जीवाने अशा प्रकारचे अनेक प्रकारचे भाव कोण केले? मी केले. आणि या भावाच्या जरे मीच संसारामध्ये परिभ्रमण केलं. दुसरा कोणी जीव संसारामध्ये परिभ्रमण करत नाही. मग तिथे कुंदाने 2 नंबर गाथेमध्ये स्वसमय परसमय 2 नंबरमध्ये सांगितलं. 93 नंबरमध्ये प्रवचन सारमध्ये सांगितलं स्वसमय परसमय काय. मग ते स्वसमय एकच गाथेमध्ये 2 नंबर गाथेमध्ये सगळा समयसार संपला. तिकडे जर वंदितूच सवसिद्धे, बस एवढ्या गाथेमध्ये समयसार संपून गेला. वंदितूच सवसिद्धे 14 गुणस्थान, 14 मार्गस्थान, 14 जीव समाज सगळे त्याच्यात आले. पुढे वाचूच नका तुम्ही, तेवढं सगळं संपलंय. मग ते स्वसमय परसमयाची व्याख्या दिली. जीवोचरित दंसन नानठिदो तमी समस समयम जानम पोगलकम पदे सठिदम तवच्चतम जानम परसमयम. अर्थ सांगतात गाथार्थ आचार्य 2 नंबरचा. जो जीव दर्शन ज्ञान व चारित्रामध्ये, जो जीव दर्शन व ज्ञान व चारित्रामध्ये स्थित आहे त्यांना स्वसमय जाणा. स्वसमय म्हणा, सम्यक दृष्टी म्हणा, मोक्ष म्हणा, जेवढे काही नावात ते सगळे स्वसमय. स्वसमय तो आहे. आणि जे जीव पुद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित आहेत
त्यांना परसमय झालं. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थित आहे ते स्वसमय सम्यक दृष्टी. आणि पुद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित आहेत म्हणजे पुद्गल कर्म प्रदेशाचा अर्थ काय? पुद्गल कर्म कोणाला म्हणतो आपण? ज्ञानावर्णादी 8 कर्म. आपला आत्मा कुठे आहे? पुद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित आहे. मग पुद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित ज्ञानावर्णादी 8 कर्माला म्हटलं नाही. काय आपलं पुद्गल म्हणलं की लगेच 7 वेळेस पुद्गल येतं. पुद्गल कर्माच्या प्रदेशामध्ये स्थित त्याला परसमय म्हटलं नाही. मग पुद्गल कर्माच्या प्रदेशात आपली वर्तमानाची ज्ञान पर्याय पुण्य पाप रूपाने परिणमन करते. त्या परिणामाचं नाव पुद्गल कर्माचं प्रदेशमध्ये स्थित आहे. जे तुमचे जीवाचे होणारे परिणाम पुण्य आणि पापरूप परिणमन करताना ते परिणाम परसमयात आणि त्या परसमयामध्ये बंद होतो, मोक्ष होत नाही. बाकी चर्चा उद्या पण. हां झाल्यावर मग शुद्धोऽहं परिपूर्णस्वरूपोऽहं ज्ञानानन्दशुद्धस्वरूपोऽहं स्वद्रव्य अनंतगुणसंपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनंत शुद्ध स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. विसर्ज. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवताणं. ओम विसर्ज. जाणिके ज्ञानते तुझे लोकालोक सोळाणी मस्तक नमो सदा देतो लोक. देव भजो अरहंत निता गुरुते ओण निर्ग्रम
दया धर्म पालो सदा यही मुक्ति का फल। सिद्धांत शास्त्र की जय, दिनवाणी माता की जय, चौसो भगवान की जय, अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव व्यक्तित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय, आचार्य आदिनाथ भगवान की जय, तो शुद्धात्म तत्व की जय। नमस्तु नमस्तु नमस्तु।